मात्र आता ते भाजपची साथ सोडतायत। पंकजा मुंडेंसोबत कुटुंब म्हणून आमचा वाद नाही, आमचा राजकीय वाद आहे, असं राजाभाऊ मुंडे यांनी म्हटलंय। मागच्या 10 वर्षात पक्षात न्याय मिळाला नाही, पक्षाचं लक्ष नाही, असं राजाभाऊ मुंडेंनी व्यक्त केली आपल्या मनातली खदखद। अनेक अडचणीला मात केल्या आम्ही तरी मुंडे साहेबांना सोडलो नाहीत, परंतु गेल्या या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षामधल्या ज्या अडचणी निर्माण झाल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या आणि कार्यकर्त्याला खाली न्याय मिळत नाही व कोणी यंत्रणा बघायला माणूस नाही आणि कोणाचं लक्ष नाही पक्षाचं, त्यामुळं पक्षाच्या बाहेर पडण्याचा आमचा विचार झाला। अनेक वर्षापासून सोळुंके आणि आमचे विरोध होते, सोळुंके आमचे अनेक संघर्ष आहेत, अनेक अडचणी एकमेकाच्या अंगावर गेलो। महाराष्ट्राच्या राजकारणाने निष्ठा आणि दिशा ही बदललेली आहे, त्या दृष्टिकोन समोर आम्ही राजकारणात प्रवेश सुरू केलेला आहे। हा निर्णय अचानक असा कुठल्या हव्यासापोटी किंवा कुठल्या याच्यापोटी घेतला अशातला साहजिक प्रश्नच निर्माण होत नाही। स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, आदरणीय पंकजाताई यांच्यासोबत सदैवपणे एकनिष्ठ कुठल्याही प्रकारचा स्वार्थ अपेक्षा न ठेवता या ठिकाणी आम्ही काम करत आलेलो एक सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत। आता कोणाकोणाला वाटतं की काही भेटणार आहे, आता शेवटी प्रचार अपप्रचार अफवा सोयीनुसार आपल्या आपल्या पद्धतीने बोलणारी ही लोक असतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी त्यांच्या मंत्र्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात। कोकाटे प्रकरणानंतर माध्यमांमध्ये बोलणं कमी आणि काम जास्त करण्यात